हाय, मी वैशूज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवायची आणि कढईमध्ये गवार भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात आणि आणखीन परतून घेऊयात. गवार परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात, त्यामध्ये लसूण घालूयात आणि ते पण असं थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये काळं तिखट हळद घालूयात आणि ते पण थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये टमॅटो ॲड करूयात आणि गवार घालूयात. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. हाय, मी वैशूज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवायची आणि कढईमध्ये गवार भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात आणि आणखीन परतून घेऊयात. गवार परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात, त्यामध्ये लसूण घालूयात आणि ते पण असं थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये काळं तिखट हळद घालूयात आणि ते पण थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये टमॅटो ॲड करूयात आणि गवार घालूयात. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे.